बऱ्याच लोकांना असं वाटतंय की इराण, इस्रायल, अमेरिका हा संघर्ष फक्त धर्मामुळे आहे. पण इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय. कुराणमध्ये ज्यूंचा उल्लेख हा अहल अल किताब असा सन्मानानं केलेला आहे. इस्लाम आणि ज्यू धर्म हे एकाच म्हणजेच अब्राहमिक परंपरेतून पुढे आलेले आहेत. अब्राहमचे थोरले चिरंजीव इस्माईल आणि धाकटे चिरंजीव इसाक हे या दोन धर्माचे मूळ पुरुष मानले जातात. सुरुवातीला मुस्लिमांच्या प्रार्थनेची दिशा म्हणजे किबला ही मक्का नसून यरुशलेम होती. मग हा वाद काय? तर मदिना काळातील काही राजकीय आणि लष्करी संघर्षामुळे काही तणाव निर्माण झाला होता आणि आज त्याच ऐतिहासिक संदर्भाचा राजकीय स्वार्थासाठी आणि भूभागावर ताबा मिळवण्यासाठी वापर केला जातो. इस्रायल स्वतःच्या फायद्यासाठी अमेरिकेला जवळपास मॅन्युलेट करते की काय असा प्रश्न आता पडलाय. कारणही तसंच आहे. अमेरिकेत ख्रिश्चन झायनिस्ट नावाचा एक मोठा धार्मिक गट इस्रायलचा कट्टर समर्थक आहे आणि हेच समर्थक ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे वोटर आहेत आणि त्यांची संख्याही जास्त मोठी आहे. या गटाचा असा विश्वास आहे की इस्रायलची जी जमीन आहे, जी भूमी आहे, ती देवाने ज्यूंना दिली आहे आणि तिथे ज्यूंचं वर्चस्व असणं हे येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनासाठी आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आता अमेरिकेत मिड टर्म इलेक्शन पण आहेत, त्यामुळे ट्रम्पला हा मुद्दा मोठा करून मतं घ्यायची आहेत. त्यामुळेच अमेरिकन अधिकाऱ्यांकडे इराण हल्ल्याचे ठोस पुरावे नसतानाही इस्रायलच्या दबावामुळे आणि अणुकराराच्या भीतीने अमेरिकेने या युद्धात उडी घेतली. खरं तर अमेरिकेला ही उडी खूप महागात पडतीये. आकडे पाहून तुम्ही तर थक्कच व्हाल. अमेरिका या युद्धात दर तासाला कोट्यावधी रुपये उधळते. एका दिवसाच्या हवाई संरक्षणाचा अमेरिकेचा खर्च आहे हा 6,500 कोटी रुपये म्हणजेच $779 मिलियन. समुद्रात फक्त एक कॅरियर स्ट्राईक ग्रुप तैनात करण्यासाठी दिवसाला 54 कोटी रुपये लागतात. सर्वात मोठा विरोधाभास हा आहे की इराणचा एक शहीद ड्रोन फक्त 29 लाख रुपयात तयार होतो, पण तो पाडण्यासाठी अमेरिकेला 4 कोटी ते 33 कोटी रुपयांचे मिसाईल त्यावर डागावे लागतात. थोडक्यात सांगायचं तर शत्रूचं स्वस्त हत्यार रोखण्यासाठी अमेरिकेला आपली महागडी तिजोरी खाली करावी लागते. अमेरिकेने 12 दिवसात 150 थार्ड मिसाईल वापरली, ज्याची किंमत 19,000 कोटी रुपये इतकी आहे. पण या धुमश्चक्रीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मोठा फायदा होतोय. तो कसा ते सांगतो. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत, ज्याचा थेट फायदा हा तेल निर्यातदार असणाऱ्या रशियाला होतोय. इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुज बंद केल्यामुळे जगाचा 20% तेल पुरवठा हा धोक्यात आलाय. त्यामुळे भारत आणि चीनसारखे देश आता मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करण्याची शक्यता आहे. युक्रेन युद्धामुळे रशियावर लादलेले निर्बंध आता अमेरिका शिथिल करू शकते, कारण आता जगाला तेलाची गरज आहे. त्यामुळे जगाचं लक्ष युक्रेनवरून हटून आता मध्य पूर्वेकडे वळालंय. यामुळे होणारा फायदा रशियाला आणि नुकसान अमेरिकेला असा दुहेरी फटका सध्या अमेरिका सहन करते. या युद्धाचा सर्वात मोठा गेम चेंजिंग फॅक्टर मानला जातोय तो म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष यांची हत्या. पण एवढ्या मोठ्या लीडरला एवढ्या सेन्सिटिव्ह वेळी मारणं अमेरिका आणि इस्रायलला कसं जमलं हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या प्रत्येक हालचालींवर मोसाद आणि CIA बारीक नजर होती. इस्रायलने इराणच्या ट्रॅफिक कॅमेऱ्यांचं जाळंही हॅक केलं होतं. खामेनींच्या गाड्यांचा ताफा कधी निघणार, कुठं थांबणार याची सगळी रिअल टाईम माहिती इस्रायलकडे होती. CIAच्या गुप्तहेरांनी एका गुप्त मीटिंगचं लोकेशन कन्फर्म केलं आणि एका क्षणात एका अचूक मिसाईल हल्ल्याने सगळ्या जगाला हादरून सोडलं. शेवटी हे युद्ध फक्त एका बॉर्डरवरचं नाही आहे, ते धार्मिक श्रद्धा, महासत्तांची आर्थिक गणितं आणि वर्चस्ववादाची लढाई यावर आधारित आहे. यात सामान्य लोकांचं रक्त सांडतंय तर काही देशांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत. तुम्हाला काय वाटतं? हे युद्ध जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.